माझे 2 शब्द मी एकच सांगतो. हा. पुढे फाटेल पण अभिमान वाटतो. हा नाही वरती कोणी. चला चला आता वरती कोणी नाही. आणि हे असे मस्त दगडात कोरलेल्या पायऱ्या. का माहिती का, या पायऱ्यावरून चढायची बाकीच्यांना भीती वाटते. मला तर एकच नंबर मजा यायला लागली. माझा आत्मा तृप्त होऊन स्वर्गात गेला. स्वर्गात गेलाय सध्या. असली मजा मंजिल का मंजिल है वैसे तो मजा, पर सफर का भी बहुत मजा होता है. तो मजे लेते रहो जिंदगी जीते रहो. ब्लॉग बनत होता. हिंदी में क्या बोलते हैं आप? सोच में उसके प्रेजेंट की वजह से कैसे आ गया. तो दूसरे ट्रैक है मेरा. हाँ. ये तो ना मैं छत पे नहीं चढ़ा था. सोच इतना मेरे को हाई बघा. भी होता. घरावर कधी घराच्या पत्र्यावर चढला नाही तो आज किल्ल्यांवर चढतोय. म्हणजे काहीतरी जादू असेल या किल्ल्यांमध्ये. सच में खरंच ऊन खूप वाव डिहायड्रेशन. प्लीज श्रद्धा टेल अस स्पेलिंग ऑफ डिहायड्रेशन प्लीज प्लीज. इथे व्ह्यूअर्स लोक वाट बघतायत. आम्ही गुरु नानक ढाब्याजवळ थांबलेले. ढाबा जिथे आम्ही पराठा खाल्ला. मस्त इथलं पराठ्याला टेस्ट भरपूर आहे. अत्यंत कमी दरामध्ये स्वस्तात मस्त असा पराठा. आणि हा शुभम, वही लेकर है. हा शुभम, हा प्रतीक प्रतीक सूर्यवंशी. आणि आमचा एक दलिंदर सुमित आला नसून पण हा दुसरा सुमित आलेला आहे. सोया पड़ा है. अरे सोया पड आहे. हा गुरु नानक ढाबा. आडगावला हा ढाबा हायवेच्या बाजूलाच आहे. आडगाव स्टेशनपासून बाहेर आले ना अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. तो बघू आता. आम्ही सध्या निघालो. आमचा प्रवासाला सुरुवात तर झाली आहे. हे इथे आमचे आदिवासी लोक, आमच्या इथे आदिवासी लोकांची झुंबड चाललेली आहे. ही झुंबड तुम्ही पाहू शकता. हो इथे ओ कबड्डी कबड्डी कबड्डी. ओ सो फायनली आम्ही आता ट्रॅकला सुरुवात केलेली आहे. आमच्यासोबत हा उद्दीन शेख, सुमित, प्रतीक, शुभम, श्वेता, विघ्नेश आणि श्रद्धा पुढे चाललेले. आणि सध्या जायचं इथे रिअर फोर्ट. तुम्ही बघू शकता असा विराजमान झालेला आहे रिअर. गावकऱ्यांच्या मते ते हा रस्ता 1 तासात पूर्ण करतात. पण आमचे इथे सगळे नौखे ट्रॅकर्स आहेत. त्यामुळे आम्हाला कदाचित त्यापेक्षा दुप्पट वेळ लागू शकतो. तरी आम्ही शक्यतो लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्हाला वरती उन्हाची झळ कमी लागेल. बोलला वा. थँक्यू मराठी अति उच्च मराठीचे टाळ्या. इथे नवीनच ब्लॉगर आहे. पहिला ब्लॉग आहे. नाही ठीक आहे. जो ठरवून बनवतोय आमचा विघ्नेश ब्रो. तो जर कुठे झाडामध्ये जरी गेला तरी कोणाला कळणार नाही झाड आहे का विघ्नेश आहे. बघा बघा बघा. आम्ही तुम्हाला उदाहरण सुद्धा देतो. बघा झाड 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 झाड. दिसला का विघ्नेश? नाही दिसणार तुम्हाला. हिंदी में हम आपको बताते. आप अगर इधर चुके ना तो इधर से आप डायरेक्ट ऐसा रास्ते को आके ये रास्ते को ऐसा सरल जाने का. ऐसा सरल सरल आप जाओगे ना तो आगे जाके ना ये देखो ऐसा सरल जाने का. लड़की रहेगी तो ऐसा हाथ पकड़ के जाएगी. वैसा उसका कुछ डाउट नहीं है. और तुम ऐसा सीधे ही जाने का. इधर उधर जंगल में घुसे तो तुम घुसे डायरेक्ट मग तुमचे पिसे भेटतील नंतर. ते पण वाघाला. म्हणून जो रस्ता दिलाय निसर्गाने पावली एवढ्या वर्षी चालत आल्याने जो रस्ता बनलाय त्याच रस्त्यावर तुम्ही पुढे चाला. या शेरो शायरीमुळे मी माझी एक शेरो शायरी सांगू इच्छितो, जे मी माझ्या एक्स साठी बनवलेली. जाना था तो पहले ही जाती, किसने था तुझे यूं रोका. जाना था तो पहले ही जाती, किसने था तुझे यूं रोका. खुदा ना करे खुदा भी दे तुझे मुझसे मिलने का आखरी मौका. सगळे जागोजागी थांबले पण विघ्नेशने निश्चय केलाय. मागच्या वेळेस त्याच्या ज्या चुकीमुळे त्याला अंतिम सर नव्हता करता आला तो ती चुकी आज परत नाही करणार. आणि आज तो रिअल हा किल्ला फतेह करून दाखवणार आहे.
जर कधी आलात ना हरिहरला सकाळच्या वेळेत या. कारण की यावेळेस ना तुम्हाला रस्ते शोधण्यामध्ये पण तुमचा खूप वेळ जाईल आणि हे ऊन खूप वाव डिहायड्रेशन. प्लीज श्रद्धा टेल अस स्पेलिंग ऑफ डिहायड्रेशन. प्लीज इथे रिव्हर्स लोक वाट बघतायत डिहायड्रेशनचे स्पेलिंग. इथे असे ग्रॅज्युएशन BSc IT डिहायड्रेशन ची स्पेलिंग नाही. काय करायचं मला पण येतं बोलायला लागतं असं. सुखाला शब्दच नाही. यस फक्त फील करा तुमचा आत्मा तृप्त होईल. हो खरंच खरंच तुमचं झाला माझा आत्मा तृप्त होऊन स्वर्गात गेला. स्वर्गात गेलाय सर. ठेवा ते पैसे मागणार असेल त्यांना पैसे देऊ नका. आणि देत असाल तर विचारा की तुम्ही ते तुम्हाला फोटोशॉप आयडी कार्ड दाखवतील पण तो व्हॅलिड नाही आहे, सगळं फेक आहे. अरे पण जर आपण पैसे देत असलो तर त्यांनी कामं पण करायला पाहिजेत ना तशी. हो की साफसफाई ठेवणं बोलतात. सांगण्याचं तात्पर्य हे की आम्ही खालून वर येताना अर्ध्या रस्त्यामध्ये आम्हाला एक व्यक्ती भेटला ज्याने वनरक्षकाचे कपडे घातलेले आणि तो आमच्याकडून पर पर्सन 30 रुपये या हिशोबाने पैसे मागत होता. आम्ही त्याला विचारणा केली असताच त्याने आम्हाला सांगितले की आम्ही इथे स्वच्छतेचं काम करतो म्हणून आम्ही पैसे मागतो. पण आम्ही खालून वर येताना बघितलं ना इथे गडावर येताना ना एकही साईन आहे ज्याने कोणाला कळेल की हा रस्ता वरती गडाकडे जातो. ना कचऱ्याचे काही डस्टबिन्स आहेत तिथे जेणेकरून आपल्याला कळेल. ना होर्डिंग्स आहेत की जेणेकरून आपल्याला कळेल की इथून आणि लिगल आहे का इलिगल आहे. आणि मग हे 30 रुपये कोणत्या हिशोबात घेतात. आणि जेव्हा आम्ही त्या व्यक्तीसोबत संवाद केला त्यानंतर आम्हाला कळालं की हे सगळे फक्त पैसे काढायचे धंदे. तुम्हाला तिकडे हरिहर दिसू शकतो. आता जी हवा चालू आहे ना थंड थंड हवा मस्त. आणि ही आमची श्रद्धा भाई कमरेवर हात ठेवून अक्षय कुमारची आठवण तिला येत आहे. दीदार मेरा ए छूटे मेरी अंगड़ाई हो जा. ते गाणं इथलं मला म्हणून अर्धाच बोललो. अरे अरे आगे बाय दे की तिला पैसे दे की का कोणी तरी. खूप सुंदर असा डान्स केलाय आणि आनंद या गोष्टीचा वाटतोय की आमचे पर पर्सन 30 रुपये वाचले पर पर्सन. आम्ही असं बघायला गेलो आता 4, 5, 6, 7 जण 7 तरी 21 210 रुपयाचा जागेवर बांबू बसला असतात जागेवर. पण तो बांबू आम्ही बसवण्यापासून रोखलाय आणि श्रद्धाने जस्ट सजेस्ट केले त्या 210 रुपयाचा आपण ट्रिपल राईस खाऊ शकतो. वाव हे असे आमचे जुगाडू मित्रच आहे. तुम्हाला कोण वाटतंय तुम्ही कमेंट मध्ये सजेशन करा. ओ वाव काय इशारो इशारो मी दिल केले पडली कॅमेरा पडला असता पण तोल सावरलाय कॅमेरामॅनने. बघू आता चाललोय आम्ही. आणि कृपया करून प्लीज प्लास्टिकच्या बॉटल्स इतर कचरा पर चिवडा काय घेऊन येता लसूण चिवडा कुरमुरे चिवडा काही कचरा गडावर आणू नका. आणि आणला तर कृपया तो आपल्यासोबत घेऊन जावा. हे बघा ह्यामुळे मी सतत सांगत असतो. आणि कृपया जे चांगले ट्रॅकर्स असतील त्यांनी पुढच्या वेळेस येताना ना एक पिशव्या मोठ्या कॅरीबॅग असतात ना त्यासोबत घेऊन या. तुम्हाला शक्यतो जेवढा कचरा जमेल तेवढा सोबत तुम्ही खाली घेऊन जावा तुमच्यासोबत जेणेकरून पुढे जे येतील त्यांना हा आपला गड सुंदर दिसेल. सो थँक्यू. मला तर असं कमीत कमी 10 ते 15 मिनिटे मग आम्ही त्या दरवाजाजवळ असू. सो बघू. आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. इथे झुडप आहे ते बघू नका ते अवॉइड करा. पण हा व्ह्यू आत्ताच मिळालेल्या आत्ताच गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार इथे माकडांचा वावर भरपूर आहे. आणि ही सुद्धा माकडंच आहेत आमच्यासोबत.
आणि ती एक स्पायडरमॅन सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहे भांडूपवरून स्पायडरमॅन मागवलेलं आहे. काय जाळी सोडतोय हे बघा, फुस 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 जाळी निघाली. अदृश्य अशी जाळीचा मारा करतोय स्पायडरमॅन. हा बघा हे माकड. आम्ही तरी प्लॅन करून आलेलो आम्हाला इकडे यायचंय. हा बिचाऱ्याने प्लॅन सुद्धा नव्हता केला आणि अचानक मध्ये भयानक वरती आला. पण तुम्हाला खरं सांगतो, अचानक मध्ये भयानक केलेले प्लॅनच आयुष्यात यशस्वी होतात. म्हणून कृपया प्रत्येक गोष्टीच्या मागे प्लॅनिंग आणि परफेक्टनेस शोधू नका. आयुष्यात ज्या गोष्टी करताल तेवढ्या सगळ्या गोष्टी शक्य करा. ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद भेटतो त्या सगळ्या गोष्टी करा. आज आहे ना तर उद्या नाही. आता हा माणूस दमा पेशंट आहे, काय झटका आला मेला, संपला याचा विषय. बॉडी इथून फेकून द्यायला लागेल. म्हणून जेवढं एन्जॉय करतात तेवढं असली मजा. मंजिल काय वैसे तो मजा, तो सफर का भी बहुत मजा होता है. तो मजे लेते रहो, जिंदगी जीते रहो. ब्लॉग बनवत होता. हिंदी में क्या बोलते हैं आप? परत हिंदी. आय एम ट्राइंग टू क्रिएट अ ब्लॉग इन 3 लँग्वेज. वन इज मराठी, सेकंड इज हिंदी आणि तिसरी इंग्लिश. तुम्ही बघू शकता चढ 80 डिग्रीचा चढ. आयचं समजून जाईल ते काय शिकून नाव केलं की आराम करून मोकळी दिली. तुमचे 2 शब्द शब्दच नाही उरले माझ्याकडे. शब्दच उरले नाहीये. अशी दैली अवस्था झाली. दादा तुमचे 2 शब्द. नाही तुम्हाला जाऊ दे बोलू. हे यांचे घ्या 2 शब्द. माझे 2 शब्द मी एकच सांगतो. हा. पुढील भाग्यात पण अभिमान वाटतो. हा. नाही, रस्ते. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर हर. नाही वरती गोल चला आता वरती गोल नाही. आणि हे असे मस्त दगडात पुरलेल्या पायऱ्या, का माहिती का त्या पायऱ्यावरून चढायची बाकी चांगली भीती वाटते मला. ते एकच नंबर मजा यायला लागली त्या पायऱ्यावरती चढायला. तर तुम्ही बघू शकता सगळे डिग्री बोलतात. डायरेक्ट 90 डिग्री वाटतात. तर इथून घसरला तर तुम्ही डायरेक्ट तिथे घरी पोहोचू. कारण इथे काय ऑप्शनच नाही. इथून पडला इथून तिकडे तर त्याची काळजी घ्या. लिंग भारी दिसतं फोटो काढायला.
मला असं वाटतं भिंतीमधून करून ह्या पायऱ्या बनवल्या. ह्या पायऱ्या तुम्ही बघू शकता आणि ते धड 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 डिग्री आणि वाव वाव डायरेक्ट 90 डिग्री इथे आता मस्त. हा तुम्ही हा व्ह्यू बघ, हा व्ह्यू बघ. चला पटापट उतरा. मस्त मस्त. हाँ ना चलेगा ना भाई. प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब फॉर मोर. वो समझ में आ रहा है तेरे को देख के. सोच में उसके वेरिएंट की वजह से कैसे आ गया तो वो दूसरे ट्रैक में मेरे. हाँ. ये तो ना मैं छत पे नहीं चढ़ा था. सोच तो मेरे को बघा. घरावर कधी घराच्या पत्र्यावर चढला नाही तो आज किल्ल्यांवर चढतोय. म्हणजे काहीतरी जादू असेल या किल्ल्यांमध्ये. सच में खरंच. म्हणून हा अट्रॅक्शन आहे हे बोलतात ना. हे अट्रॅक्शन आहे आणि हे असं अट्रॅक्शन पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये. हा मस्त. प्रतीक भाई काय बोलतो. प्रतीक भाई कसा होता तुझा आजचा ट्रॅकचा दिवस. एकच नंबर होता. आयुष्यात कधी पोरगा उठत नाही तो पोरगा आज टिटवाळ्याला आल्यामुळे. पण आज लवकर 4 वाजता उठलाय पोरगा. 4 वाजता उठलाय तो. 11-12ला उठून आंघोळ करणारा पोरगा 4 वाजता उठलाय. म्हणजे विचार करा त्याच्यामध्ये किती ती इच्छाशक्ती होती. हा म्हणून आयुष्यात प्रत्येकाने एकदा ना एकदा ट्रेकिंग करावं. एकदा ना एकदा म्हणजे महिन्यातून एकदा करावं. हा वर्षातून 12 ट्रॅक झाले तरी चांगलेच आहे. थोडे तर 12 कोण करणार नाही. एक करणारा करतो. हो ज्याच्याकडे पैसा तो करतो 12 ट्रॅक. आपण बघू आपल्याकडे पण येतील पैसा. शाळेला मजा आली. मला सगळ्यात जास्त असं मन कधी भरून आलेलं जेव्हा मी श्रद्धाला सकाळी आडगाव स्टेशनला बघितलं तेव्हा असं डोळ्यात माझं मन भरून आलं की बिलची पोरगी आयुष्यात कधी तिला पहाट माहित नसतं. ती 4ला उठले 2ला झोपून. ते पण ते काय तिचा टूथपिकचा डब्बा तिच्या डोळ्यावर पडला. तिची झोप मोडली. तरी तेवढी झोप येत असताना ती आली. मी तिला शब्द दिलेला 4 वाजता कॉल करेल. पण मी 4 वाजता चुकून मी झोप लागली म्हणून कॉल केला नाही. तरी बिचारीने 4:30 वाजता मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला आहे ना भाई. काय टाकलेलं भाई तू काय शब्दावर नाही टिकला असं काहीतरी तिने मला 4:30ला मेसेज टाकला. तो मेसेज जसं मी बघितला तसं तिला कॉल केला. मला वाटलं आता ती झोपली असेल आणि ती येणार नाही. पण नाही तिच्यात ती उत्कंठा होती ना. हा भाई इधर नाही रे. अरे आपण इथून आलो माहिती. आणि तो माणूस बोलला आपल्याला बाय मिस्टेक झाला. तो माणूस बोलला बा आपल्याला इकडून जावं असं काहीतरी झालं. समजलं तुला. ती हुशार आहे. तुला समजलं.
हा आम्ही कशावर होतो उत्कंठावर होतो तिची काय तिची उत्कंठा एवढी शिजेला होती ना ती बिचारी आलीच ती कशी बशी आले आले मी तिची चरण स्पर्श केली आहे आपला फोटो राहिला चरण स्पर्शचा ए इकडे रे हट काय बोलते? एक नंबर. कसं वाटतंय